राजांचं हसणं बघितलं असेल, ज्या माणसांनी संभाजीराजांचं रुसणं बघितलं असेल, ज्या माणसांनी संभाजीराजांचं जगणं चालणं बोलणं बघितलं असेल, त्या माणसाचं उग काय होत असेल, त्या माणसांचं त्यावेळी नक्की काय होत असेल. उगच शिवाजीराजे संभाजीराजे तुमच्या माझ्या मातीवरती अनंगित संस्कार करून नाही गेले, पण काय होती परिस्थिती या महाराष्ट्राची. या शिवाया मातीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म व्हायचा होता. ही माती अंधारली होती. 750 वर्ष या हिंदूंच्या मनगटातली रग संपली होती. होय, दिवसा ढवळ्या लेकींना उचलून घेतलं जायचं, नेलं जायचं. एका आईच्या समोर तिच्या लेकीला भोगलं जायचं, बापाच्या समोर लेकी सोबत बलात्कार केला जायचा. त्या सुद्धा या मनगटातली रग विजली होती. माय माऊलीचं स्वतःच्या रक्षण करायची उमेद सुद्धा आमच्या अंगात उरली नव्हती. त्यावेळी या मातीला एक चांगला संस्कार हवा होता. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ बेंगलोरला स्थायिक होत्या. मासाहेबांना 5 ते 6 मुलं झाली. 6 मुलं काही कारणास्तव लहानपणी वारली. मासाहेबांना मुलगा हवा होता, या स्वराज्यासाठी देखणं स्वप्न बघणारा. पण काय परिस्थिती, शहाजीराजे आदिलशहाचे सरदार, आणि आदिलशहाने एकदा फरमान पाठवलं शहाजीराजांना, शहाजीराजे भातोडीच्या लढाईत मुघल येतात, त्या मुघलांचा तुम्ही बंदोबस्त करा. आदिलशहाचे सरदार हुकुम ऐकणं मान्य होतं. शहाजीराजे घोड्यावरती बसले, भातोडीच्या लढाईमध्ये गेले. मुघल बघितले, सपासप कथल्या मुघलांना टाळून टाळून शहाजीराजांनी मारलं. शहाजीराजांची शमशेर स्वराज्य उभं करण्याची स्वप्न आत मनात ठेवत होती, पण आदिलशहाची चाकरी करत होती. एके दिवशी शहाजीराजांचा भातोडीच्या लढाईत विजय झाला. शहाजीराजे विजय मुद्रेनं घोड्यावरती बसले आणि किल्ल्याकडे जायला निघाले. जाताना शहाजीराजांना वाटलं, किल्ल्याच्या महादरवाजात मासाहेब जिजाऊ आपल्याला ओवाळला, म्हणजे स्वतः आपल्या पत्नी जिजाऊ आपल्या ओवाळला ओवाळणीचं ताट घेऊन किल्ल्याच्या बाहेर महादरवाजात उभारले असतील. शहाजीराजाने विजय घोडदौड्याने शहाजीराजे किल्ल्याच्या महादरवाजात गेले, जवळ गेले. विजय झाला होता आदिलशाहीचा, मुघलशाहीला पळवून लावलं होतं, पण किल्ल्याच्या महादरवाजात गेले आणि शहाजीराजांना मासाहेब जिजाऊ दिसल्या नाहीत, ओवाळला आल्या नाहीत. त्याच रागाच्या भरात शहाजीराजे ताड पावलं टाकत आत गेले, जिजाऊंच्या कक्षेत गेले आणि जिजाऊंना विचारते झाले, का हो, आम्ही भातोडीच्या लढाईत विजय केला, मुघलांना ताणून लावलं, आदिलशाहीचा विजय केला, आमची शमशेर तळपत राहिली, तुम्ही आम्हाला औक्षण करायला विजयासाठी किल्ल्याच्या महादरवाजात आला नाही, तुम्हाला आमचा विजय आवडला नाही. तसं मासाहेबांनी एकदा शहाजीराजांकडे बघितलं. शहाजीराजे, कुठला विजय, कोणासाठी? परक्यांची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा विजय होता तो. शहाजीराजे, हाच विजय तुम्ही स्वराज्य उभा करण्यासाठी केला असताना ही जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात काय तुम्हाला ओवाळला, औक्षण करायला स्वतः घोड्यावरती बसून या रणांगणाच्या मैदानावरती आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे. एक आईनं स्वप्न दिलं, स्वप्न शिवाजीराजांना स्वराज्य महत्वाचं आहे. त्या शिवप्रभूंनी स्वराज्य उभा केलं. शिवाजीराजांचं स्वराज्य मातीसाठी कसं जगायचं, मातीसाठी कसं मरायचं हे शिकवू लागलं. म्हणून महाराजांना आपण जनता राजा म्हणतो, जनतेची काळजी करणारा, जनतेचे हित जपणारा, भगव्याचं रक्षण करणारा. खर तर तुम्ही फार भाग्यवान लोक आहात. का माहितीये, महाराजांना जी पदवी दिली छत्रपती, ही छत्रपती पदवी याच मातीतनं निर्माण झाली. एके दिवशी जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन चालू होतं आणि शिवाजीराजे कीर्तनात आले. महाराज खाली बसले. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं. तुकोबाराय कीर्तनात सांगू लागले, माणसानं व्यसन केलं नाही पाहिजे, परस्त्रीचा आदर केला पाहिजे. महाराज हे सगळं कीर्तन ऐकत होते. कीर्तन संपलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या पाया पडायला महाराज जवळ गेले. जगद्गुरु तुकोबारायांच्या पाया पडले आणि महाराजांना बघत तुकोबाराय म्हणतात, तुमचं नाव शिव. महाराज, तुम्ही शिव, तुमचं नाव शिवाजी. शिव, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. छत्रपती पदवी जगद्गुरु तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना दिली. याच्या अगोदर जेवढे राजे झाले ना, एकाही राजाच्या नावापुढे छत्रपती नाही लागत, महाराजांच्या नावापुढे छत्रपती लागतं. महाराजांचं स्वराज्य उभा राहिलं. पण त्याच वेळी या मातीवरती सगळ्यात मोठं संकट आलं. अफजल खान स्वराज्याकडे यायची मोहीम काढू लागला.
अजून स्वराज्य उभारलं होतं, स्वराज्याची मुहूर्तमेढ तयार झाली होती. पण त्याच वेळी त्या मातीला एक देखणं स्वप्न पडणार होतं. त्या पुरंदरच्या मातीत शिवाजी राजांच्या पोटी एक मुलगा जन्माला येणार होता. आणि दिवस उजाडला. 14 मे आतने एक माऊली बाहेर पळत आली. साखऱ्या वाटा, गलबत्त्या वाटा, शिवाजी राजांना मुलगा झाला. मासाहेब जिजाऊंना नातू झाला. साखऱ्या वाटा, सईबाई राणी सरकारांना मुलगा झाला. साखऱ्या वाटण्यात आल्या, बत्त्याशी वाटण्यात आली. अखंड पुरंदर ललकारला. शंभू राजांचा जन्म झाला होता. पण त्याच वेळी प्रश्न पडला, या पोराचं नाव काय ठेवायचं. आणि मासाहेब जिजाऊ समोर झाल्या. ज्या जिजाऊंनी शिवाजीराजे घडवले त्या जिजाऊंना वाटलं आपला एक मुलगा होता संभाजी, फितुरीनं मारला. त्याच संभाजी राजासारखा माझा नातू सुद्धा पराक्रमी झाला पाहिजे. म्हणून शिवाजीराजे यांचे बंधू संभाजी यांच्या नावावरनं मासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजे यांचे पुत्र त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज ठेवलं. तेव्हापासून शंभू राजाची शमशेर खऱ्या अर्थानं लढण्याची प्रेरणा घेऊन दिली. पण वय झालं 2 वर्ष आणि नियतीनं गलती केली. अफजल खान स्वराज्यावरती आला. त्यावेळी शिवाजीराजे कुठल्या किल्ल्यावरती आहेत? प्रतापगडावरती नाही. ज्यावेळी अफजल खान या स्वराज्यावरती आला त्यावेळी शिवाजीराजे राजगडावरती आहेत. काय करतेत? महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजतेत. अफजल खान आलाय. महाराजांना पत्र मिळालं, जिंदा या मुर्दा बरीबेगम साहेबांनी तुम्हाला पेश करायला सांगितलंय. महाराजांनी सईबाईंना बघितलं. सई, अफजल खानाचा बंदोबस्त करून येतो. मी येईपर्यंत सई फक्त प्राण सोडू नकोस. महाराज घोड्यावरती बसले. 2 वर्षाच्या शंभू राजांना सईबाई राणी सरकारांच्या सोबत ठेवलं आणि महाराज प्रतापगडावरती गेले. काही दिवसांनी प्रतापगडावरती गेल्यावरती महाराजांना बातमी आली, सईबाई साहेबांचं निधन झाले. अफजल खान स्वराज्याच्या पायरीवरती येऊन थांबलाय. आवडत्या पत्नीचं निधन झाले. 2 वर्षाचा पोरका झालाय. तर या माणसानं परिवार नाही निवडला. या माणसानं पहिल्यांदा स्वराज्य निवडलं. म्हणून होय, आजही इथं बसलेल्या अनेक माय माऊलींचा संसार जर कुणामुळे फुलला असेल तर तो फुललाय फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. जर महाराज नसते, या माणसांनी स्वतःचा संसार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संसार केलाय. त्यावेळी तुमचा आणि माझा संसार फुललाय. संभाजीराजांचं वय वर्ष 2 आणि प्रश्न पडला मासाहेबांना, संभाजीराजांना दूध कोणी पाजायचं. आणि मासाहेबांनी बैठक बोलवली. नाना प्रकारच्या भागातली माय माऊली संभाजीराजांना दूध पाजायसाठी आल्या होत्या. का? शंभू राजांचं निधन झालं होतं. संभाजीराजांचं निधन झाल्यावरती मासाहेब जिजाऊंचा नातू संभाजी या मातीमध्ये तयार झाला होता. त्या संभाजीला दूध पाजायचं होतं. माय माऊली जमल्या. आणि त्यावेळी मासाहेबांनी विचारलं, माझ्या मुलाचं शंभू राजाचं निधन झाले. त्या संभाजीच्या नावावरनं मी माझा नातू शिवाजीराजाचा मुलगा याचं नाव संभाजी ठेवलंय. या संभाजीराजाच्या मातोश्रींचं सुद्धा निधन झाले. या माझ्या शंभूला कोणी दूध पाजेल. त्यावेळी एक माय माऊली उभा राहिली. मासाहेब म्या पाजते की दूध. असं किती पैसे घेणार? मासाहेब 2 सोन्याची काकणे घेणार बर का. मासाहेब शांत उभारल्या. ती माऊली खाली बसली. आणि कोण पाचेल? एक जण उठून उभा राहिली. मासाहेब म्या पाजते की. किती घेणार ग पैसे? शंभूला दूध पाजायचं. मासाहेब 1 बिघा जमीन देणार बर का. तेव्हा मी माझ्या शंभूला दूध पाजतो. मासाहेब शांत बसल्या. त्यावेळी पाठीमागे एक माऊली उभारली होती. ती होती कापूर गोळा गावची. पुढे आली. मासाहेब, ओ मासाहेब म्या पाजते की दूध शंभू बाळाला. असं नाव काय ग तुझं? मासाहेब म्या धाराऊ गाडे पाटलांची सून. असं धाराऊ सांग किती पैसे घेशील शंभू राजाला दूध पाजायला? तशी कडाडली धाराऊ. अहो साहेब लेकरू कुणाचा आहे? शिवाजी राजाचा आहे. अहो साहेब ज्या माणसानं कपाळावरचा कुंकू शाबूत ठेवला ना आमच्या डोक्यावरचा पदूर शाबूत ठेवला त्या राजाचा लिओका आहे. मासाहेब पाप बीप करून घेता का काय? मासाहेब दुधाचं कुठं पैसे घेत असतात. म्या
म्या माझ्या शिवाजी राजाच्या लेखाला संभाजी राजाला मी स्वतः दूध पाजेन. आणि तेव्हापासून या धाराऊने शंभू राजांना दूध पाजलं आणि त्याच फुटफुटला ओठ कोरड शंभू राजांचं, ओठ कोरड शंभू राजांचं. पाना धाराऊला फुटतो ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शंभू राजा रडतो ग, गरीबाच्या ओसरीवरती बाळ शंभू राजा रडतो ग. धाराऊच्या दुधावरती संभाजीराजांचा देह पोचला गेला. शंभूराजे स्वराज्याचे देखणं स्वप्न तयार करण्यासाठी सजत होते. त्यावेळी मासाहेब जिजाऊंनी शिक्षणाचा सगळा अनुभव असताना शंभूराजांना शिक्षण द्यायचं ठरवलं. नाना विद्या, नाना कला, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, लाठीशास्त्र. तत्कालीन काळात संभाजीराजांना घोडा कसा चालवायचा, तलवार कशी फिरवायची, दांडूपट्टा कसा चालवायचा मासाहेबांनी शिकवलं. मासाहेब हे दुसरं विद्यापीठ शंभूराजांचं आणि शंभूराजे मासाहेबांच्या हाताखाली उत्कृष्ट घोडा शिकू लागले. आणि तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात जास्त वेगवानपणे पळवणारा आणि पळत्या घोड्याला डोळ्याची पापणी लावते लावते तोपर्यंत रणांगणावरती गर्र करणा फिरवणारा एकाच राजा होऊन गेला. त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज. दुसरी जिगर झाली नाही कोणाची, जिगर शंभूराजांसारखा इतिहास निर्माण करायची. पण शंभूराजे तलवार चालवायला शिकले, उत्तम लेखणी शिकले. संभाजीराजांनी अनेक ग्रंथ या मातीमध्ये लिहिले. बुद्धभूषणम सारखा उत्कृष्ट ग्रंथ शंभूराजांनी लिहिलाय. संभाजीराजांची लेखणी इतकी सुंदर होती की शिवाजीराजे कधी कधी संभाजीराजांची लेखणी होऊन भावुक व्हायचे. शिवाजीराजे म्हणायचे, वाह काय लिहो, काय इतका उत्कृष्ट लेखणी चालवतो, एवढे सुंदर ग्रंथ लिहिले. खर तर ही प्रेरणाच मासाहेब जिजाऊंच्या संस्कारातनं शंभूराजांकडे आली होती. संभाजीराजांचं वय आता वाढत होतं, शंभूराजांची शमशेर तळपत होते. आणि त्याच वेळी या महाराष्ट्रावरती सगळ्यात मोठं संकट आलं. मिर्झा राजा जयसिंह नावाचा मिर्झा, हिंदूच पण फितूर. मला माहिती आहे हिंदू धर्मात दोन प्रकारची लोक असतात. एक धर्मासाठी आणि भगव्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणारे आणि दुसरे धर्म बदलून स्वतःची लाल करणारे. यांचा या मातीमध्ये काही उपयोग नाही. जे धर्मासाठी जगतात ना तेच खरे हिंदू. मिर्झा हा हिंदू होता पण फितूर होता. का फितूर होता? या मिर्झानं संभाजीराजांच्या शिवाजीराजांच्या स्वराज्याच्या विरोधात वाटचाली चालू केल्या होत्या. पण त्यावेळी इतिहास एक सांगतोय, जी माणसं चांगली कामं करतात त्या माणसांच्या पाठीमाग इतिहास उभा राहतो. आणि जी माणसं चुकीच्या मार्गाने जातात ना त्यांची नोंद सुद्धा कधी इतिहासात घेत नाही, कधी सुद्धा इतिहास घेत नाही. इतिहासात तुम्हाला शिवाजीराजांचं नाव बघायला मिळेल पण इतिहासात तुम्हाला कुठेच मिर्झा राजा जयसिंह याचा पराक्रमाचा इतिहास बघायला नाही मिळणार. ही माती फक्त विजय होणाऱ्या माणसांचीच नोंद घेते. मिर्झा आला खुलेआम रेत छायला चालू केली, मिर्झानं खुलेआम लंगड्या तोड चालू केली. मिर्झाचे सैनिक यायचे, एखादी कवळी पोरगी दिसायचे, भोगायचे, बदअमल करायचे. महाराजांना वाटलं किल्ल्यापेक्षा स्वराज्य महत्वाचा आहे, रयत महत्वाचे आहे. एका राजाला वाटला नाही आपला मतदारसंघ वाचवावा. महाराजांनी रयतेसाठी स्वराज्यासाठी तह करायचा ठरवला आणि तहात शिवप्रभूंनी 23 किल्ले बहाल केले. 16 किल्ले उरले महाराजांकडे. सगळं म्हटलं संपलंय. ज्या माणसाने एवढं मोठं स्वराज्य उभा केलं त्या माणसाचं स्वप्न एका क्षणात संपलं. राणा वनातल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या पोरांच्या हातात शमशेर देऊन ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं त्या शिवाजीराजाचं स्वप्न भंगलं नाही. महाराजांचा ज्यावेळी तह झाला त्यावेळी तहात महाराजांकडे फक्त 16 किल्ले उरले. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक शक्य नोंद आहे. महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 365. एकही गोष्ट तुम्हाला बघायला मिळत नाही जिथं महाराज दमले असतील, जिथं महाराज थकले असतील. नाही, पर्याय शोधलाय महाराजांनी प्रत्येक गोष्टीवरती पर्याय. त्यावेळी शंभूराजांचं वय वर्ष होतं 9. तह झाला आणि औरंगजेबाचा वाढदिवस आग्र्याला. त्याचा पण हॅपी बर्थडे बेण्याचा. आणि त्यानं पत्र पाठवलं महाराजांना, महाराज तुम्ही 5000 मनसबदारी आणि पुत्र शंभूराजे यांना 7000 मनसबदारी देण्यात आली. जणू त्यावेळीच कळालं होतं
बापापेक्षा एक काकण पोरग चढच निघणार आहे. होय, शंभूराजे शिवाजीराजे जेवढे पराक्रमी होते त्यापेक्षा कैक पटीनं शंभूराजे तापट आणि पराक्रमी होते. शिवाजीराजांचा पराक्रम अलौकिक, पण शिवाजीराजांचा पराक्रम हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी होता. संभाजीराजांचा पराक्रम स्वराज्य वाढवण्यासाठी होता, स्वराज्य अभेद्य ठेवण्यासाठी होता. एका राजानं स्वराज्य निर्माण केलं, एका राजानं स्वराज्य अभेद्य ठेवलं. आणि महाराज निघाले महाराष्ट्रातनं आग्रा. मिर्झा राजा जयसिंगच्या सांगण्यावरनं महाराज औरंगजेबाच्या भेटीला निघाले. महाराज घोड्यावरती बसले, सोबत 9 वर्षाच्या संभाजीराजांना घेतले. त्यावेळी जाताना वाटेत काहीतरी प्रश्न पडला असेल, काहीतरी पडला असेल. एसटी नव्हती, हाफ तिकीट नव्हतं, घोड्यावरती जायला लागायचं. जायला 2 महिने लागले. वाटेत काहीतरी विचारलं असेल शिवाजीराजेने. काय म्हणले असतील शिवाजीराजे शंभूराजांना, अशंभूराजे